शेठजींनी पण होतं मांडलं, शेठजी 2 मिनिटं. माझं पण म्हणणं, मी पण त्यांच्या मताशी सहमत आहे. आतापर्यंत मी सरपंच झाल्यापासून, मी कार्यभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक बिल, प्रत्येकाचं व्हाउचर, प्रत्येकाचं बिल, प्रत्येक कामाचं इस्टिमेट, प्रत्येक कामाची एमपी, कोणाला बिल सोडलं, किती तारखेला सोडलं, सगळ्या गोष्टीचा प्रत्येकाचा लेखाजोखा हा तुमच्या पोर्टलवर अपलोड केलेले. इकडं वेगळं याचा होती की आपण सकाळपासून 3 तास झाले याच्यावर झुरतोय. तर डॉक्टरांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा मला मान्य आहे. भाऊसाहेबांना उपस्थित करायची जबाबदारी ग्रामपंचायत बॉडीची असेल. तुमच्यातले सदस्य बसा ठरवा, त्यांच्यातले सदस्य ठरवा. मी भाऊसाहेबांना उपस्थित या ठिकाणी करेन. त्याच्यातून आपण समन्वयाने मार्ग काढू आणि प्रत्येक 1 ना 1 रुपयाच्या हिशोबाला आम्ही जबाबदार आहोत. त्याची जबाबदारी मी स्वीकारते 1 ना 1 रुपयाच्या हिशोबाची. हॅलो आता तुम्हाला मला परत एक पण विचारायचं आहे. आता काय पोर्टलचा आणि मॅडमच्या ताळमेळ लागत नाही. आता मी त्याच्यावर सर्च करून आता चेक नंबर काढलाय. आता चेक नंबर कधी लागलं. आता इथे 3/9/2024 एक आता पोर्टलवर काय आता चेक इश्यू आहे. आता चेक इश्यू आहे 3/9/24 एक चेक इश्यू केला आणि त्याला फक्त हे टाकलं एक्सपेंडिचर हे टाकलं. एक्सपेंडिचर म्हणजे कशासाठी खर्च केला 1,12,163 रुपयाचे बिल केले. पण त्याच्यात काही डिटेल टाकलं नाही. आणि आता हे पोर्टल आहे हे चेक इश्यू केले मग त्याच्यावरती का डिटेल टाकले नाही. कशासाठी तुम्ही खर्च केला साफसफाई केली मग ही पद्धत विवरणपत्र आहे त्याचं विवरणपत्र मी तुम्हाला देईन ना. विवरणपत्र मी द्यायला तयार आहे. चेक दिल्यावर प्रत्येक चेकचे विवरण असतं. काय काय दिलं कसं कसं दिलं विवरणपत्र असतं. विवरणपत्र देते. हॅलो एक मिनिट ऐका ना. हो कारवाई तर होणारच आहे. कारवाई करू आपण. पण ग्रामस्थांना कळलं ना झाले काय मोठी प्रश्न होणारच आहे. पण ग्रामस्थांना कळलं ना झाले काय नक्की आपल्या ग्रामपंचायतीचे. आज मिटिंग बोलवली थांबणार 15 रुपये खर्च करू का ते आम्ही तिथं थांबा 10 मिनिटं. ग्रामस्थांना कळलं ना काय झाले हे पा ते म्हणते आमच्याकडे काहीच नाही. आता आम्ही काय येणे का पण आमच्या चेकचं ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किती चेक कोणत्या अकाउंट मधून गेले काय गेले हे मला भेटत नाही का. काहीतरी बोलायचं का तुम्ही पण. आर्थिक वर्ष 21, 22, 23, 24 आणि 25 आणि 26 का फक्त सोलर दिवायचं घ्यायचं आणि हा काय पण पोर्टल बिटवरून घेतला नाही बघा. हा त्यांच्या अकाउंटमधून पैसे काही चालला करतोय. हा हे लक्षात राहू द्या. हे बघा सोलर दिवे खर्च 52,709. सोलर दिवे खर्च 1,49,366. परत 2022-23 सोलर दिवे खर्च 50,000 रुपये. परत त्याच वर्षात सोलर दिवे खर्च 52,000 रुपये. परत त्याच वर्षात सोलर दिवे खर्च 75,000 रुपये. बरं का सोलर दिवे 4 त्याच वर्षात 68,440 रुपये. हे त्यांच्या अकाउंटमधून झाले पैसे ग्रामपंचायतच्या आपल्या. याला कोणी तडजोड करू शकत नाही. त्यांची एंट्री घ्या माझी एंट्री घ्या मॅच झाली तुम्ही पुढे बोला. ही एंट्री जर मॅच नाही झाली तर तुम्ही पुढे बोला. तुम्ही ही एंट्री प्रॉपर अजून 2024 आणि 25 आर्थिक वर्ष सोलर दिवे खर्च 84,000 रुपये. 2 नंबर सोलर दिवे खर्च 26,000 रुपये. 3 नंबर सोलर दिवे खर्च 51,000 रुपये. 2024 आणि 25 वर्षामध्ये 51, 26, 1,50,000 रुपयाचा खर्च आहे एका वर्षात सोलर दिव्यांना.
काही होईल पण हा पण हे काय सांगते हे खोटं आहे का हॅलो हॅलो प्रत्येक चौघाला 1 वर्षाची गॅरंटी असते मला सांगा तरी 1 वर्षाची गॅरंटी असते तर एवढे दिवे कुठे लावले गेले एवढे पोल आहेत आपल्या गावामध्ये आणि सर्वांमध्ये ते रिपेअर केलेले दिवे कुठे त्यातले आहेत अकाउंट आहे का पुढे आणि नवीन काय जुना बसवला गेला नवीन बसवला गेला याचं पुढे काय हा जो मी खर्च सांगितलं ना तर ग्रामाध्यक्षाचं होतं की भाऊ एवढा खर्च झाला एवढा झाला त्यांनी फक्त काय केलं आर्थिक वर्ष जेवढे आले एवढे खर्च झाले एवढे आले एवढे खर्च झाले कुठं पण आम्हाला कळू द्या कुठं झाले म्हणजे बोला ना कुठं झाले खर्च आम्हाला कळू द्या ना जर मी जर एक सर्वसामान्य नागरिक आहे आणायचा एवढे डॉक्युमेंट जमा करू शकतो तर 4 दिवसामध्ये एवढी कमिटी करू शकत नाही का त्यांच्याकडे सॉफ्टवेअर पण आहे माझ्याकडे काहीच नाही मी मोकळं आहे हा सरपंच बाईचं म्हणणं असं आहे बंद डोक्याने ऐका 1 रुपया जरी वायर खर्च चुकून झाला तरी तो मी द्यायला तयार आहे 1 मिनिट ऐका पण कधी तुम्ही 5 जणांची चौकशी पण आहे ना हॅलो ऐकायचं सांगा ना यात प्रश्न असं आहे का माहिती दिवे घेतले तुझं साहित्य घ्यायचं तर गावच्या दुकानदाराकडून घ्यायचं काही विधीचं काम असेल तर गावच्या माणसाकडून करायचं कॉपरेटचं काम असेल तर गावच्याकडून करायचं असं जर केलं नाही तर पैसे भेटत आलं लक्षात हे गावातल्या व्यक्तीतून जर काम केलं तर त्याला काही म्हणता येत नाही त्याला बाहेर जर काम केलं तर त्याला सांगता येईल वास वास काम करून देतो तो आपल्याकडून 2.5-3 लाख रुपये घेऊन द्या असं गमती बिल्डिंगचं काम असतं तर गावच्याच बिल्डिंगमध्ये बिल पाहिजे हॉटेलचं काम असतं तर गावच्याच बिल पाहिजे आणि असं अशी प्रोसिजर असेल का 3 महिने साजरं करतात आणि 1 पूर्ण करायचं काय करतात ज्याच्या ठिकाणी ना त्याच्या ठिकाणी कोणतंही काम करायचं असलं कोणतंही असलं कोणतंही तर 3 बिलं पाहिजे आणि त्यातलं तुम्ही कोटेशनची बिलं 3 पाहिजे त्यामध्ये 1 मंजूर करतात आणि गावचा जर केलं पहिलं झालं नाही तर गावात त्या प्रकारचा कारागीर नसेल तर तुम्ही बॉडी विचार करून बाहेर नंतर काय हरकत नाही एवढं काय ग्रामपंचायतने आता अतुलभाऊने विषय मांडला ग्रामपंचायतने कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर घेतलाय त्याचं त्यांनीच मला वाटतं बिल मग घेतलं फोटो काढून 9,93,014 रुपयाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली तर हे बिलं त्यांनी असे दाखवले 1 मिनिटं तुम्ही दाखवलं ट्रॅक्टर याच्यावरती 2,575 आणि एक दुसरा एक कोणता दाखवला अर्जुनचा त्याच्यानंतर त्या दिवशीचा विषय झालेला आहे 2 लाखाला भाऊसाहेबांनी ट्रॉली सांगितलं त्याचं बिल आहे माझ्याकडे 1,05,000 रुपयाचं ठीक आहे ऐका ना इथं अपलोड केलं दाखवतोय पण या ट्रॉलीचा रंग वेगळा कारण मी एकदम फोन करून सांगितलं होतं म्हणजे मला त्या ट्रॉलीवरचा नंबर कोणाचा आहे मला फोटो पाठव तर इथं फोटो वेगळा आहे नाही आजपर्यंत आता आम्ही तिथे ट्रॅक्टर आहे की माझ्या सगळ्यांना माहिती ट्रॅक्टर दोन आहे माझ्याकडे प्रत्येक ट्रॉली बनवणार त्याची जाहिरात करण्यासाठी त्याचा नंबर टाकतो त्या ट्रॉलीवरती कोणत्या पद्धतीचा नंबर नाही ज्या ठिकाणावरून ट्रॅक्टर घेतलाय त्याची बिलं कारण आम्ही हाच विषय मांडला होता मागच्या आठवड्यामध्ये की जे आम्ही प्रश्न विचारतो त्याचं आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये किंवा आम्हाला बिल दाखवा आता ट्रॅक्टरचा जो 9,93,000 रुपये खर्च दाखवला त्याच्यात 3 टाईपचे बिलं दाखवले 3 नाही मला वाटते 4 टाईप 4 हां 1,05,000 रुपयाचे ट्रॉलीज दाखवले त्यानंतर दुसरं 29,328 रुपये कशात दाखवलं काही कळलं नाही आणि तिसरं तिकडे 81,256 रुपये अशा पद्धतीचे 3 बिलं 4 बिलं दाखवले तर विषय असा आहे की जे ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी जे खर्च झालेले तेच फक्त दाखवा किती कारण ट्रॅक्टर कितीला आहे आणि ट्रॉली कितीला आहे हे शेतकऱ्याला काय सांगायची गरज नाही आणि चार्जिंगला काय आहे तर राहू तुम्ही ट्रॅक्टर आपण शिव चिदंबर ट्रॅक्टर्स यांच्याकडून ट्रॅक्टर घेतला त्यांच्याकडूनच ट्रॉली घेतली ट्रॅक्टर आपण 7,55,000 रुपयाला घेतला आणि ट्रॉली आपण 2,30,000 रुपयाला घेतली हे सगळं GST घ्यावं लागतं
भाऊसाहेब स्वतः म्हणले, ऐका मॅडम तुम्ही ऐकते नाही, एक मिनिट काय फक्त. त्या दिवशी भाऊसाहेब मला म्हणते की आपल्याला सगळ्यांना म्हणले तर 2 लाखाची ट्रॉली. मी एक ट्रॅक्टरवाला आहे, मला माहिती त्याची किंमत किती, म्हणून मी उभा राहून सहज विचारलं बाबा 2 लाखाला ट्रॉली नसती, तुम्ही जिथून आणली तिथून आम्हाला तुम्ही सांगा. मी म्हणलं मी स्वतः जाऊन चौकशी करतो. शिवची नंबरवर त्याची डिटेल मला भेटेल आणि त्याच्याला घ्या ट्रॉली कोणती घ्या, कोणती वस्तू घ्या त्याच्यावरती, कारण बरेच ट्रॅक्टरवाली ना सगळे ट्रॉलीवरचा कोणताच ट्रॅक्टरवाला किंवा ट्रॉलीवाला असं नाही की ट्रॉलीवरती नाव त्याचं स्वतःचा हे आणि नंबर टाकेत नाही असं नसतं. सवय चुकीचं आहे. ट्रॉलीचं बिल आणि ट्रॅक्टरचं बिल शिवची नंबरचं आहे, त्याचं बिल आहे, व्हाउचर आहे, 15,000 तुम्ही खर्च केलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्या ट्रॉलीवाल्याचा ट्रॅक्टरवाल्याचा जा. हॅलो, ऐका ना, आपल्याला कोणत्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर भेटत नाही. आपण जी काही प्रोसेस पुढची करून घेऊया. आपले सर्व ग्रामस्थ जमले, त्यांच्या काही अडीअडचणी असतील, त्यांच्या काही अडीअडचणी असतील, अजेंड्यावरचे काही प्रश्न असतील ते घ्या, सभा चालू ठेवा. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी गोपी आणि आपण परंतु अरुण सारखा सोड करतो, कामावर येतो, येत नाही, त्याच्यावर प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळं कचरा जरी पडलेला असेल तरी तो उचलला जाईल. नियमित कचरा पण उचलला जातो. यापुढे आपण 4-5 दिवसापासून ट्रॅक्टर पण फिरवतोय दिवसात, त्यामुळे कचरा आता शक्यतो इथं पडणार नाही. अजेंडावर पुढचा विषय घेऊ का? उपरांचा प्रश्न आपण मागच्या ग्रामसभेने घेतला होता, याच्यावरची कारवाई काय? झालं ट्रॉली ट्रॅक्टरचा तिथे जाऊन चौकशी करा. पुढचा विषय आहे 16वा वित्त आयोगांतर्गत ऐका ना, आपण ट्रॅक्टर ट्रॉली त्याचं एक मिनिट, मला ट्रॅक्टरचं नाही बोलायचं, मला हे बोलायचं की आणि ग्रामपंचायतमध्ये एकूण कर्मचारी किती आहेत, त्यांना गणवेश आहे का, त्यांना त्यानंतर सेफ्टी किट आहेत का, आणि ते टायमावरती हजेरी घेतात का, आणि त्यांना मानधन किती आहे त्याची चौकशी करा. आणि त्यांचं म्हटलं आहे का की कधी येतात आणि कधी जातात. त्याचं उत्तर मी या ऐकायच्या विषयात आहे की तुम्हाला जाणून आणि मॅडम त्यांचा इन्शुरन्स आहे का. जानेवारी 3 आजपर्यंत ऑडिट लावायचं. ये